न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। नाशिक महामार्ग जेवढ्या प्रगतीने रस्ते वाहतूक वाढते त्याच प्रगतीमध्ये अपघाताची संख्या सुद्धा वाढली आहे। याचं कारण काय? याचं कारण असं आहे की ओव्हरटेकिंग, प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई, या कारणामुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। आळेफाटा ते नारायणगाव, आळेफाट्यावरून खाजगी प्रवासी वाहतूक करणारी ही चारचाकी गाडी नारायणगावच्या दिशेने येत असताना एक एसटी बसला धडकून भीषण असा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये नक्की काय झाले, इथे प्रत्यक्षदर्शी अजून काही माणसं आहेत, मंडळी आहेत, आपण त्यांना विचारायला नक्की काय घडले, कारण भरपूर प्रमाणामध्ये इथे गर्दी आहे, भरपूर माणसं जमलेत, इथे कोणाचा जीव गेलाय, भरपूर जणांचा आक्रोश इथे ऐकायला भेटतो। नक्की काय प्रकार झालाय? आपल्या बरोबर सूरज भाऊ वाजगे आहेत। नक्की काय प्रकार झाला, इथे एवढी गर्दी झाली, अपघात हा मोठ्या प्रमाणावर आहे, कारण गंभीर आहे, अपघाताची संख्या ही वाढत चाललेली आहे। तर सूरज भाऊ वाजगे, नक्की काय प्रकार झालेले नक्की? तर सर, इथं आपल्या जुन्नर तालुक्यात नारायणगाव मध्ये ही फार दुर्दैवी घटना घडली आहे। फार गंभीर अपघात या परिसरात झालाय। पुणे नाशिक हायवेला इथं मुक्ताई ढाब्याच्या एक 100 मीटर अलीकडं हा जो गंभीर अपघात आपण पाहतोय की एका आयशर चालकाने मागून या कॅरी सारख्या गाडीला, जी प्रवासी वाहतूक गाडी करते, खाजगी प्रवासी वाहतूक, या गाडीला मागून धडक देऊन ती पुढे एसटीला धडकली आणि हा इतका गंभीर अपघात झाला। याच्यामध्ये अनेक लोक, आमच्या कांदळी गावचे असतील, त्याच्या आसपास परिसरातले लोक असतील, अजून आम्ही गेलो नाही, आता आम्ही सरकारी दवाखान्यात जाणार आहे, परंतु बरीच लोक त्याच्यात म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाल्याचं समजतंय। त्यात महिलांचा काही समावेश आहे, काही ज्येष्ठांचा असतील, काही लहान मुलं असतील असं कळतंय। परंतु हा अपघात इतका गंभीर होता की ज्यांनी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मागून आयशर जी गाडी आली, आयशर टेम्पो गाडी आहे, तो त्यांनी इथं या गाडीला मागून उडून तो या ठिकाणी पळून गेला। परंतु नारायणगाव पोलीस डिपार्टमेंटने त्या आयशरला शोधण्याचं काम केलेलं आहे, पुढे आयशरला पकडलेलं आहे। बऱ्याच वेळा वारंवार इथं बरेच अपघात झालेत पुणे नाशिक हायवेला। खरं तर वाहन चालक, मगाशी जसं तुम्ही सरांनी सांगितलं की इथं ओव्हरटेकच्या नादात इथं गाडीवाल्याला भान राहत नाही। बरं, तरी पण हा टायमिंग 10 सव्वा 10चा टायमिंग आहे, म्हणजे असं प्रत्यक्षदर्शी अपघात होताना ज्यांनी पाहिले ते आपल्या सोबत आहेत। प्रत्यक्षदर्शी नक्की घडला कसा, कसा प्रकार घडला नक्की? मी शेतात नाही टर्न मारले, इथे जवळच होतं, ही गाडी पुढे चालली होती, एसटी साईडला उभी होती, पाठीमागून 80 आला, त्यांनी जोरदार धडक दिली, त्याच्यामुळे ते व्हायबल होऊन ती एसटीत घुसला। असं एवढं एक हवालदार पण इथं उभा होता, पण त्या हवालदारचं नाव काय सांगता येत नाही। आम्ही लोकांनी आरडाओरड करून येतो, 2-3 जण तर जागेवर गेली। त्यातल्या अपघातग्रस्त माणसांना कशा प्रकारे बाहेर काढले? JCB लोकांनी जमून दरवाजे तोडले, पण ड्रायव्हर जागेवर गेलेला आहे। ड्रायव्हर जागेवर गेले, चपला एसटी मध्ये घुसल्यामुळं इथले आजूबाजूचे सगळे नंदू आरसडी हे ते आम्ही सगळे धावून तिथून वडाताड करून पाडली, पण 4-5 जण जागेवर गेली होती। जी अडकली त्याला नंतर मग ट्रॅक्टरच्या साह्याने असं वडत करून गाडी काढून तिथे पाठवून दिली अँब्युलन्स मध्ये, 5-7 अँब्युलन्स मध्ये पाठवून दिली। जवळजवळ 15-20 जण असतील या गाडी। आपण पाहू शकता की ही जी छोटा हत्ती ही गाडी आहे, ही साधारणपणे या गाडीमध्ये ज्या प्रत्यक्षदर्शीने पाहिलं त्यांनी सांगितलं की ही गाडी पूर्ण एसटी बसच्या खाली घुसली होती। प्रत्यक्षदर्शीने सांगितलं 4 ते 5 जणांचा प्राण गेल्यात। गाडीतून प्रवासी काढण्यासाठी JCBचा वापर केला गेला, म्हणजे किती भयावह अपघात होता आपण पाहू शकता।